नगर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व पथ मनपा अहमदनगर या फलक लावण्यात आलेला आहे. तो हटवण्यात येऊ नये यासाठी आंबेडकर समाजानं महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं. निर्मलनगर सावेडी या ठिकाणी 1993 साली निर्मलनगर परिसर विकास संस्था अध्यक्ष बाळासाहेब विश्वनाथ गाडेकर यांनी स्थानिक जनतेच्या सहमतीनं निर्मलनगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व पथ करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर त्यांचं 1993 मध्ये निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ठरावाची दखल घेऊन निर्मलनगर सावेडी अहिल्यानगर इथं 1993 साली स्थानिक जनतेच्या सहमतीनं गजानन देपोलकर अध्यक्ष निर्मलनगर परिसर विकास संस्था निर्मलनगर सावेडी अहमदनगर मुकुंद घैसास माजी नगरसेवक अहमदनगर नगरपालिका अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पथ नावाच्या फलकाचं उद्घाटन करून या चौकामध्ये फलक लावताना फलक कोणाच्याही वैयक्तिक जागेत लावण्यात आलेला नाही किंवा त्यांचा कुणालाही कसलाही अडथळा होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली असून या संदर्भातील निर्मलनगर परिसरातील आंबेडकर समाजाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे. या देशातील सर्व महापुरुषांना महामातांना विनम्र असे अभिवादन. निर्मलनगर परिसरामध्ये सातत्याने महापुरुषांचे सगळे जयंत्या कार्यक्रम सातत्याने होत गेले आणि त्यामध्ये 1993 साली जे आज गाडेकर चौक आणि त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, तर हा चौक गाडेकर साहेबांच्याच संमतीने तिथल्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये तो मान्यता दिलेली आहे आणि ती या सदर नागरिकांनी 1993 साली मान्यता दिल्यानंतर त्याच चौकाचं त्याच रस्त्याचं सुशोभीकरण सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांनी 2017 साली निर्मलनगर परिसरामध्ये निर्मलनगरच्या भागाला अहमदनगर महानगरपालिका अधिकृत मनपा अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाने संबोधित करून तेथील स्थानिक नगरसेवक महानगरपालिकेचे इतर नगरसेवक हे सर्व नगरसेवक येऊन 11 एप्रिल 2017 साली त्या कार्यक्रमाचं त्या पाट्यांचं असं सुशोभीकरण झालं आणि ते सुशोभीकरण झाल्याच्या नंतर त्या आंबेडकर चौकातील एक प्लॉट धारक त्या प्लॉट धारकाने अशी मागणी केलेली आहे की हा प्लॉट समोरील जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाटी आहे ती पाटी हटवून तुम्ही तुमची कुठेही लावा. तर ही पाटी त्यांच्या प्लॉट धारकाचे जागेत नसताना ती फक्त महानगरपालिकेच्याच रोडवर आहे आणि महानगरपालिकेचा रोड हा तिथल्या स्थानिक प्लॉट धारकाचा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की जी डीपी होती त्या फलकाशेजारी एक डीपी होती आणि त्या डीपीला हलवून त्यांनी ती आडवी केलेली आहे. ती आडवी केल्यामुळे मुद्दा असा झालेला आहे की तिथे वाहतुकीला अडचण आलेली आहे. तर ती प्रशासनाने महानगरपालिकेच्या प्रशासनाने ती लक्षात घ्यावा गोष्ट की ही डीपी हलवून त्यांनी ती कुठेतरी शिफ्ट करावात की जेणे संभव उद्या ॲक्सिडेंट होऊ नये. एखादा जर मोठा लोडिंगचा गाडी जर घर बांधकामासाठी लोडिंगच्या गाड्या येतात ते लोडिंगची गाडी जर त्या डीपीला धडकली गेली तर डीपी ती पडली जाईल आणि जीवितहानी झाल्याशिवाय तिथं राहणार नाही. तर प्रथमतः अशी मागणी मी निर्मलनगर वासियांच्या तर्फे अशी करत आहे की ती डीपी पूर्वज जशी होती तशीच महानगरपालिकेने लावून द्यावा आणि ते येणं जाण्याचा मार्ग तो अडचणीचा तो सगळ्यांना खुला करावात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पथ आणि चौक याला कोणाचाही विरोध नसताना त्या मालकाने तो आणि अडचण दाखवलेली आहे. तर ती अडचण फक्त प्लॉट धारकाला असेल पण त्या प्लॉट धारकाचा महानगरपालिकेवर कुठलाही हक्क नाही आणि अधिकार नाही. त्यामुळे येथेच मी थांबतो की हा प्रशासनाने विचार करावा हे फक्त निवेदन पहिलं आहे. आम्ही प्रथम अभिवादन करतो. आम्ही निर्मलनगर परिसरातील सर्व नागरिक आज निवेदन देण्यास आलो होतो. निवेदन देण्याचं कारण असं आहे की सन 1993 साली हा बोर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बोर्ड बसवण्यात आलेला आहे सर्व नागरिकांच्या संमतीने. त्यानंतर 2017 साली पुन्हा विद्यमान आमदार साहेब संग्राम जगताप साहेब आणि सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तदनंतर
कोणत्याही नागरिकांची कोणाचीही त्याच्यामध्ये तक्रार नसून सर्वांची सहमतीच आहे. कोणालाही अडथळा नाही किंवा कोणाच्याही जागेत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी क निवेदन देण्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे विचारणा करण्यात आली होती का हा बोर्ड तक्रार अर्ज आहे त्याचा प्लॉट धारकाचा, म्हणून आम्ही त्याला उत्तर म्हणून आज सर्वजण निवेदन देत आहोत. त्या निवेदनाचं प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी प्रशासनाला निर्मल नगर परिसराच्या वतीने विनंती करतो.